सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं सांगलीवाडी येथे मॅटवरती 51वी कुमारगड जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा खेळण्यात आल्या। या स्पर्धेत इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर या संघाने विजयाची परंपरा कायम ठेवली आहे, तर स्वराज्य तासगाव संघ सलग दुसऱ्यांदा उपविजेता ठरला आहे। सांगली जिल्ह्यातून 46 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। साखळी पद्धतीने सामने खेळवण्यात आले। 46 मधून 19 संघांनी बाद पद्धतीत प्रवेश केला। या 19 संघांमध्ये जिंकण्यासाठी मोठी चुरस पाहावयास मिळाली। पहिला सेमी फायनलचा सामना अरुणभैया वाळवा आणि इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर यांच्यात झाला। यामध्ये अरुणभैया वाळवा 36 गुण तर इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर 43 गुण, अवघ्या 7 गुणांनी इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर हा संघ फायनलमध्ये पोहोचला। तर दुसरा सेमी फायनलचा सामना जैन स्पोर्ट्स इस्लामपूर आणि स्वराज्य तासगाव यांच्यात झाला। यामध्ये जैन स्पोर्ट्स इस्लामपूर 26 गुण तर स्वराज्य तासगाव 38 गुण, यामध्ये 12 गुणांनी स्वराज्य तासगाव हा संघ विजेता झाला। अंतिम सामन्यात इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर 33 गुण तर स्वराज्य तासगाव 28 गुण, अवघ्या 5 गुणांनी इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर या संघाने अंतिम सामना जिंकला। तर स्वराज्य तासगाव या संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले। इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर या संघाने सलग 5 वर्षे विजयश्रीचा मान स्वतःच्या नावावर करून इतिहास रचला आहे, तर सलग दुसऱ्या वर्षी स्वराज्य तासगाव संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे आणि तिसरा क्रमांक अरुणभैया वाळवा या संघास देण्यात आला। या तिन्ही विजेत्या संघांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन काका शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। या स्पर्धेदरम्यान निवड समितीनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि चढाई करणाऱ्या खेळाडूंची सराव शिबिरासाठी निवड केली आहे। लवकरच निवड झालेल्या खेळाडूंना पत्राद्वारे कळवण्यात येणार असून लवकरच हा सराव शिबिराला सुरुवात होणार आहे। या सराव शिबिरादरम्यान कुमारगड सांगली जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे। हा निवडलेला संघ सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन काका शिंदे यांनी दिली आहे।